आपल्याबरोबर मनीषाताई कायंदे आहेत ज्यांची प्रतोद म्हणून नियुक्ती झालेली आहे। मॅम, प्रतोद म्हणून नियुक्ती झालेली आहे विधान परिषदेच्या प्रतोद आता तुम्ही असणार आहात, कशा प्रकारे काम होणार आहे? बघा, प्रतोद पद हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे। माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री यांनी जबाबदारी माझ्यावर दिली आहे। मी प्रथम तर तुमच्या माध्यमातून त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते। जो काय पक्षादेश असतो आमदारांसाठी तो प्रतोदाच्या मार्फत दिला जातो आणि प्रत्येक आमदारांचं ते कर्तव्य असतं की तो व्हिप जो पक्षाने काढलेला आहे त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे। त्याबद्दल मी माननीय शिंदे साहेबांचे पुन्हा आभार मानते। एक खूप मोठी जबाबदारी आहे प्रतोद म्हणून, प्रशासकीय कामकाज सगळं तुमच्याकडे असणार आहे। हाऊस कसं चालवायचं हे देखील तुमच्याकडे असणार आहे। पण मुख्य एक महत्त्वाचा प्रश्न होता, म्हणजे सभापतीपद विधान परिषदेचं हे शिवसेनेला मिळणार अशी शक्यता होती, दाट शक्यता होती, मात्र ते मिळालेलं नाही आहे। आज राम शिंदे अर्ज भरत आहेत, ते म्हणजे भाजपकडे गेलं, शिवसेनेकडे का नाही गेलं, काय वाटतं? नाही, का नाही गेलं हे प्रश्नापेक्षा आम्हाला अपेक्षा होती की हे पद आमच्याकडे येईल, विधान परिषदेचं सभापतीपद। परंतु आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तारेवरची कसरत असते नेते मंडळींची, आपापल्या पक्षातल्या आमदार कार्यकर्ते यांना समजावून सांगण्याची। प्रत्येकाला वाटतं आपण एक पाऊल पुढे जावं राजकारणामध्ये। ती संधी मिळाली तर आनंद होतो, नाही मिळाली तर त्याचं वाईटही वाटतं। परंतु ठीक आहे, माननीय नीलमताई आम्हाला अपेक्षा होती की त्यांना हे मिळेल। त्या खूप प्रगल्भ नेते आहेत, निश्चितच त्या समजून घेतील। दुसरी गोष्ट म्हणजे आज परभणी आणि बीडच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जवळपास सरकारला घेरण्याचा निश्चित केलेला आहे। या संदर्भामध्ये विधान परिषदेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे आहे, सभागृह नेते एकनाथ शिंदे आहेत, तर कशा प्रकारे तुम्ही टॅकल करणार आहात विरोधकांना? बघा, टॅकल म्हणजे काय, जी वस्तुस्थिती आहे परभणी आणि बीडचा विषय हा सर्वांच्या समोर आहे, तपास चालू आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये नुसताच गदारोळ करायचा असेल तर ते करू शकतात, पण त्यांना उत्तरं हवी असतील तर त्यांनी सभागृहात व्यवस्थित चर्चा केली पाहिजे। शेवटचा प्रश्न विचारतो, खाते वाटपावरून अजूनही विरोधक प्रचंड नाराज आहेत, आरोप करतात, विरोधक आरोप करतात खाते वाटप झालं नाही आहे, का वेळ लागतोय, आम्हाला उत्तरं मिळत नाहीत प्रश्नांची, असे आरोप करतात, त्यांना काय सांगा? आता त्यांची प्रश्न जनतेच्या हितासाठी असतील तर ठीक आहे, परंतु या अधिवेशनात आपल्याला माहिती होतं की टेक्निकली प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी हे आयुध आम्हाला वापरता येणार नाही आहे। परंतु निश्चितच प्रश्न विचारता येतात आणि मंत्री आहेत, ते प्रभारी मंत्रीसुद्धा असतात किंवा अधिवेशन काळापुरतं जोपर्यंत खातेवाटप होत नाही तोपर्यंत काही मंत्र्यांना सांगितलेलं असतं त्या गोष्टीचं उत्तर द्यायला, त्याप्रमाणे ते जबाबदारीने देतील। व्हायला पाहिजे आज। धन्यवाद मॅम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन रुपेश, अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।